नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी इतिहास व राज्यशास्त्र या पाठ्यपुस्तकातील राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण महायुद्धोत्तर राजकीय घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. यामागील इयत्तांच्या नागरिकशास्त्रांच्या पाठ्यपुस्तकामधून आपण स्थानिक शासन संस्था, भारताचं संविधान आणि आपल्या देशातील राज्यपद्धती किंवा शासनाची रचना यांचा अभ्यास केला. या इयत्तेमध्ये आपण आता भारताचे जगाशी असणारे संबंध पाहणार आहोत. भूगोलाच्या अभ्यासातून तुम्हाला जगाची भौगोलिक रचना समजली असेल. इतिहासाच्या अभ्यासातून ऐतिहासिक काळातील जागतिक घडामोडी समजल्या असतील. राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आपण आता भारताचे जगाशी असणारे संबंध व महत्वाच्या जागतिक समस्या समजून घेणार आहोत. आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणांसाठी, सोयीसुविधांसाठी समाजातील व्यक्ती, संस्था व संघटनावर अवलंबून असतो. आपले सामाजिक जीवन परस्परावलंबी असते व त्यात परस्पर सहकार्य खूप महत्वाचे असते हे आपण पाहिलंय. हे जसं व्यक्ती आणि समाजाबाबत आहे तसंच ते विविध राष्ट्रांबाबतही आहे. भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र देश आहेत. त्यांच्यात सातत्याने काही देवाणघेवाण चाललेली असते, व्यवहार होत असतात. ही स्वतंत्र राज्ये परस्परांशी करारही करत असतात. या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते, तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतो. या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत. जगातील सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणासाठी परस्परावर अवलंबून असतात. राष्ट्र कितीही मोठे, समृद्ध आणि विकसित असो, ते कधीच सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही. मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते. म्हणून परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारांसाठी, त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याविषयी धोरण निश्चित करते. अशा धोरणाला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास आपण अधिक विस्तारानं पुढील प्रकरणात करणार आहोत. आपण आज ज्या जगात राहतो ते अनेक घडामोडींमधून आकारास आलंय. म्हणूनच आपले आजचे जग समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात जावे लागेल. मागच्या शतकात 2 महायुद्ध झाल्याचे आपणास माहीत आहे. ही महायुद्ध मागच्या शतकातील सर्वात महत्वाच्या घटना होत्या. त्यांच्यामुळे जग बदललं. जगात नवीन प्रवाह आले, विचार आला. या महायुद्धामुळे आणखीन काय झालं हे आपण समजून घेऊया. 1914 ते 1918 या कालावधीत पहिले महायुद्ध झाले. युरोप खंडातील महत्वाचे देश यामध्ये सहभागी झाले होते. एकूणच आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यवस्थेत युरोपला या काळामध्ये फार महत्व होतं. पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांना खूप आर्थिक नुकसान सोसावे लागले. युद्धात सहभागी नसलेल्यांनाही युद्धाची झळ बसली. जिंकलेल्या व हरलेल्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळल्या. या महायुद्धामध्ये ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका ही मित्र राष्ट्रे, तर जर्मन, ऑस्ट्रिया, हंगेरी, ऑटोमन साम्राज्य, बल्गेरिया ही मध्यगत राष्ट्रे सहभागी झालेली होती. अशा प्रकारचं युद्ध पुन्हा होऊ नये त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असं सर्व राष्ट्रांना वाटायला लागलं आणि त्यातूनच राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी चर्चा व वाटाघाटी करण्याचं ते एक महत्वाचं व्यासपीठ बनलं. युद्ध टाळणे ही राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी मानण्यात आली. पहिलं महायुद्ध संपल्यानंतर युरोपमध्ये आणि युरोप बाहेरही अनेक महत्वाचे बदल घडून आले. उदाहरणार्थ, युरोपमधील पूर्वीची साम्राज्य कोसळली आणि त्यातून नवीन राष्ट्र अस्तित्वात आली. युरोपमधील अनेक देशांच्या आफ्रिका आणि आशिया खंडात वसाहती होत्या. या वसाहतींमध्ये स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या. युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला या चळवळींनी मोठ्या प्रमाणावर आव्हान दिलं. पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला, परंतु राष्ट्रसंघाला युद्ध थोपवण्यात यश आलं नाही. जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी देशांमध्ये तर हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या. या सर्व घडामोडींची परिणिती दुसऱ्या महायुद्धात झाली.
1939 ते 1945 या कालावधीत दुसरं महायुद्ध झालं. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरं महायुद्ध अधिक संहारक ठरलं. पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत ते अधिक व्यापक तर होतच, पण या युद्धात अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. युद्धात सहभागी असलेल्या राष्ट्रांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन, अमेरिका ही मित्र राष्ट्र, तर जर्मनी, जपान, इटली ही अक्ष राष्ट्र सहभागी झालेली होती. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचा महत्वाचा सहभाग होता. अमेरिकेनं अणुबॉम्बची निर्मिती केलेली होती. युद्ध संपवण्यासाठी जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अनुक्रमे 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर व आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर दुसरं महायुद्ध संपलं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जागतिक पातळीवर ज्या अनेक घडामोडी झाल्या त्यातील एक महत्वाची घटना म्हणजे शीतयुद्धाची सुरुवात. 1945 ते 1991 हा प्रदीर्घ काळ शीतयुद्धाने व्यापला होता. या काळातील काही बदलांचा आढावा आपण घेणार आहोत. दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले. त्यांच्यातील सहकार्याची जागा स्पर्धेनं घेतली. या स्पर्धेनं जागतिक राजकारणाचा 40-45 वर्षाचा कालखंड व्यापला. या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झालं नाही, परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधामध्ये होता. प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचं वर्णन शीतयुद्ध या संज्ञेद्वारे केलं जातं. या काळात अमेरिका तर महासत्ता होतीच, पण सोव्हिएत युनियननेही अण्वस्त्रांची निर्मिती करून व आपलं लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला. अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्र स्पर्धा, विचार प्रणालीतील भेद, परस्परांना शह देण्याची वृत्ती या सर्व बाबींमुळे शीतयुद्ध सुरू झालं. शीतयुद्ध काळात दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटना निर्माण केल्या. त्यात सामील होणाऱ्या राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी त्या त्या महासत्तांनी घेतली. नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली लष्करी संघटना होती, तर वॉर्सा करार ही सोव्हिएत युनियनच्या प्रभुत्वाखालील लष्करी संघटना होती. शीतयुद्ध काळात जगातील बहुतेक देश 2 महासत्तांच्या गटात सामील झाले होते. राष्ट्रांची अशी 2 गटात विभागणी होणं म्हणजे द्विध्रुवीकरण होय. शीतयुद्धाचा आवाका त्यामुळे वाढला आणि तणावाचं क्षेत्र व्यापक झालं. महासत्ता एकमेकांना शह देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची निर्मिती करू लागल्या. अधिकाधिक संहारक अस्त्र बनवण्याच्या संदर्भात व त्याला लागणारे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठीची स्पर्धा सुरू झाली. परंतु शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जागतिक शांतता धोक्यात येईल याची जाणीव दोन्ही महासत्तांना झाल्यामुळं शस्त्रास्त्र नियंत्रणाचं आणि निशस्त्रीकरणाचे प्रयत्नही याच काळात झाले. महासत्तांच्या स्पर्धेत विकसनशील राष्ट्रांनी परस्परांना मदत करण्यासाठी आपापल्या प्रादेशिक पातळ्यांवर संघटना निर्माण केल्या. त्यांना आर्थिक विकास महत्वाचा वाटत होता. युरोपमधील देशांनी युरोपीय आर्थिक संघ निर्माण केला, तर आग्नेय आशियाई देशांनी म्हणजे सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स इत्यादी आसियान संघटना निर्माण केली. शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचे द्विध्रुवीकरण होत होते, पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचे नव्हते. अशा राष्ट्रांनी महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचं जे धोरण स्वीकारलं त्यालाच अलिप्ततावाद असं म्हणतात. आणि अलिप्ततावाद ही शीतयुद्ध काळातली एक महत्वाची चळवळ होती. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आणि आफ्रिका खंडातील नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी अलिप्ततेच्या विचाराला पाठिंबा दिला व ती एक महत्वपूर्ण चळवळ झाली. भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लावियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो आणि घानाचे प्रधानमंत्री क्वामे नक्रुमा यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीची सुरुवात सन 1961 पासून झाली. अलिप्ततावादी चळवळीनं वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद याला विरोध केलाय.
आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास या चळवळीनं प्रोत्साहन दिलंय. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली भारतानं या चळवळीचं नेतृत्व केलं. नंतरच्या काळातही या चळवळीला भारताने सक्रिय पाठिंबा दिला आहे. शीतयुद्ध संपुष्टात आलं तरीही या चळवळीचं महत्व कमी झालं नाही. मानवतावाद, जागतिक शांतता व समानता या शाश्वत मूल्यांवर अलिप्ततावादी चळवळ आधारलेली आहे. या चळवळीनं अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केलंय. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास या चळवळीनं प्रोत्साहन दिलंय. निशस्त्रीकरण, मानवी हक्कांचं संवर्धन याबाबत आग्रही भूमिका घेतानाच अलिप्ततावादी चळवळीने गरीब आणि अविकसित राष्ट्रांच्या समस्या ठामपणे मांडल्या. एका नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी या चळवळीने केली. थोडक्यात सांगायचं झालं, शीतयुद्ध संपलं असलं तरीही अलिप्ततावादी चळवळीचं महत्व कमी झालेलं नाही. या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केलं. या चळवळीने आर्थिक आणि सामाजिक बदलांचे अनेक प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणात आणले. या राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणात सन्मानाने उभे राहण्याचा एक नवा विश्वास दिला. 1945 पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेलं शीतयुद्ध नंतर संपुष्टात आलं. शीतयुद्धाची अखेर ही एक मागील शतकाच्या शेवटी झालेली अत्यंत महत्वाची घटना होती. शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक बाबी कारणीभूत होत्या. उदाहरणार्थ, सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले. राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले. सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइका म्हणजेच पुनर्रचना आणि ग्लासनोस्त म्हणजेच खुलेपणा ही धोरणं अंमलात आणली. या धोरणामुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. राजकीय व आर्थिक क्षेत्रात महत्वपूर्ण बदल झाले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना आली. त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तिथल्या राजवटी बदलल्या. सोव्हिएत युनियनचं विघटन झालं व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली. रशिया हा सोव्हिएत युनियन मधला सर्वात मोठा देश होता. यानंतर आपण शीतयुद्धानंतरचं जग याबाबत अभ्यास करणार आहोत. सोव्हिएत युनियनच्या विघटनाबरोबर शीतयुद्ध संपलं. एकेकाळच्या या महासत्तेचं विघटन झाल्यानं जागतिक राजकारणात महत्वाचे बदल घडून आले. जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झालं. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला. लोकांमधील विचार कल्पनांचाही मुक्त संचार होऊ लागला. सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचं ठरवल्यानं अन्य राष्ट्रांना मदत करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. म्हणजेच पूर्वी आपल्या विरोधातील एखाद्या देशाला शत्रू राष्ट्र म्हणून संबोधण्याऐवजी स्पर्धक राष्ट्र म्हणून संबोधायची संकल्पना पुढे आली. संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत. पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झालं. शीतयुद्धानंतर व्यापार आणि आर्थिक संबंधामध्ये खुलेपणा आला. यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचं जगभर संचरण होऊ लागलं. जगभराच्या लोकांमध्ये विचार कल्पनांची देवाणघेवाण वाढली. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीनं जगातल्या घटना आणि घडामोडी सर्वत्र कळू लागल्या. देशाच्या सीमारेषांना पूर्वी इतके महत्व राहिले नाही. या सर्व प्रक्रियांनाच जागतिकीकरण असं म्हणतात. जागतिकीकरणाचे जसे काही फायदे झाले तसेच काही तोटेही झाले. उदाहरणार्थ, विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्याने व्यापार वाढला, आर्थिक एकत्रीकरण वाढलं, बाजारपेठांमध्ये मुबलकता आली. परंतु त्याचबरोबर गरीब व श्रीमंत राष्ट्रांमधील दरी कमी झाली नाही. या प्रकरणात आपण 1945 पासूनच्या जागतिक घडामोडींचा अभ्यास केला. शीतयुद्धकालीन जग, त्यातील शस्त्र स्पर्धा आणि निशस्त्रीकरणाचे प्रयत्न समजून घेतले. जागतिकीकरणाचा अर्थही अभ्यासला. याच्या पुढील प्रकरणात
आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करणार आहोत.